प्रश्न काय असतो बघा परीक्षेमध्ये, एका घनाकृती ठोकळ्याची लांबी, रुंदी आणि उंची 6 सेंटीमीटर आहे, बरोबर? तर त्या घनाकृती ठोकळ्याचे उद्विक्षेप आणि अनुविक्षेप काढा. प्रश्न समजला? आपल्याला असा प्रश्न दिलेला असेल, मग आपल्याला 6 सेमी लांबी, रुंदी आणि उंची, बरोबर आहे? आता बघा या ठिकाणी बरोबर असा ठोकळा आहे, त्याची लांबी रुंदी वगैरे 6 सेमीची बाजू आहे सगळ्यातून. तर याचा उद्विक्षेप आणि अनुविक्षेप आपल्याला काढायचा आहे. याच्यावरून तुम्हाला बाकीचा पुढच्या गोष्टी तुम्हाला समजणार आहे, बरोबर? आता काय करायचं आपण, समोरची बाजू कशी दिसते तुम्हाला कोण सांगेल? कसं दिसेल? डायरेक्ट आपल्याला काय दिसतोय तो डायरेक्ट चौकोन म्हणजे चौरस दिसतोय पूर्ण, चारी बाजू समान, बरोबर आहे? आता तुम्ही हीच आकृतीला जर वरून बघितलं तर कसं दिसेल? तशीच दिसेल, बरोबर आहे? आणि दुसरी गोष्ट बाजूने जर बघितलं तशीच दिसेल, बरोबर आहे? हा, आता बघा या अशा गोष्टी झाल्या. हे टॉप वरून बघितलं, टॉपची आकृती ही खाली आली. टॉपची आकृती कुठे काढायची? खाली. आणि त्याच्या पॅरलल वरती वरच्या साईडला फ्रंटची आकृती काढायची, फ्रंटची, बरोबर आहे? आणि त्याच्या बाजूला शेजारी काढायची आहे तुम्हाला साईडची आकृती, साईडची. लक्षात आलं मी काय बोललो? हा, तर या आकृतीचा उद्विक्षेप आणि अनुविक्षेप आपल्याला काढायचा आहे. आता घराचे इलिव्हेशन असतात, घराचे प्लॅन असतात, बरोबर आहे? आर्किटेक्ट आपल्याला घर काढण्यात, आर्किटेक्ट आपल्याला घराचा प्लॅन देतो, नक्षा देतो, बरोबर? मग आपलं घर वरून कसं दिसेल, समोरून कसं दिसेल आणि साईडने कसं दिसेल, बरोबर आहे? असं तिघं बाजूंनी कशा पद्धतीने तुमचं घर दिसेल, तर असा प्लॅन आपल्याला काढून देतो. आणि त्या प्लॅन वरून आपलं घर कसं नसेल, कसं बांधायचं, तसं इंजिनियर किंवा कारागीर लोक तो प्लॅन बघून ते घरकाम करतात. अजिबात चुका होत नाही, बरोबर आहे? तर ते साइड इलिव्हेशन, फ्रंट इलिव्हेशन आणि टॉप इलिव्हेशन असे 3 प्रकारचे टॉप साइड असतात. लक्ष राहील. आता आपल्याला सुरुवात कशी करायची या आकृतीची बघा. ठोकळ्याचा आपल्याला उद्विक्षेप आणि अविक्षेप काढायचा आहे, बरोबर? मग मी काय करेन, सरळ रेषा काढली मी, बरोबर? आता ही रेषा काढली मी सरळ हलक्या हाताने, बरोबर आहे? त्याच्यानंतर याच अंतरामध्ये 2 सेमी अंतरावर दुसरी रेषा काढायची, 2 सेमी अंतरावर दुसरी रेषा काढायची. दोघं रेषा पॅरलल पाहिजे, न छेदणाऱ्या, बरोबर? ही एक रेषा काढली आणि ही एक रेषा काढली. लक्षात येतंय माझं सांगणं? लक्ष राहील. या 2 रेषा मी पॅरलल काढलेल्या आहेत, समांतर काढल्या, बरोबर आहे? आता या समांतर काढून झाल्यानंतर याला आपल्याला 90 अंशावर एक बिंदू लंब रेषा काढायची, लंब रेषा काढायची. किती अंशावर? 90 अंशावर एक लंब रेषा काढायची. बघा, हा लंब टाकल्यानंतर या ठिकाणी 90 अंशाचा कोण कसा करायचा, लंब रेषा कशी टाकायची तुम्हाला परत सांगतो. या 2 रेषा टाकल्यानंतर काय करायचं, कंपास पेटीच्या सहाय्याने अंतर घ्यायचं. या 2 रेषा काढून झाल्यानंतर ती गोष्ट एक बिंदू घ्यायचा इथं सेंटरला, एक अंतर इथं सारखं घ्यायचं, दुसरं अंतर इथं सारखं घेतलं, बरोबर? हे नंबर 1 नंबर 2 बिंदू. आता मी काय केलं, हा नंबर 1 नंबर 2 निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, वरती कंस टाकला, पुन्हा अंतर तेच काय राहू द्यायचंय, 2 नंबरच्या बिंदूवर कंपास ठेवा आणि याला छेदायचं, बरोबर आहे ना? आता जोडलेल्या बिंदू मध्ये या ठिकाणी 90 अंशाचा कोण आलाच पाहिजे, बरोबर? तिरकस जर झाली तर काही फायदा नाही, बरोबर?
हे कंपास घ्यायचा, बरोबर आहे. कंपास घेतल्यानंतर अंतर कुठून घेणार तुम्ही? शून्यापासून घेणार का एक पासून घेणार? शून्यापासून घ्यायचं. कारण आहे ना, मी बराच अनुभव घेतलेला आहे. म्हणजे परीक्षेच्या कालावधीमध्ये परीक्षा येऊन जाते जवळ, ते एक पासून घेतात अंतर. कुठून घेतात? एक पासून. एक पासून जर अंतर घेतलं तर 1 इंच कमी होतं, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला पट्टीवर कुठलंही माप घ्यायचं असेल, अंतर घ्यायचं असेल तर शून्यापासून घ्यायचं. लक्षात आलं? आपल्याला समजा एखाद्या बॉक्स मध्ये लावून मोजायचे, पैसे मोजायचे, आपण कुठून मोजतो? 1 पासून. पैसे कुठून मोजतो आपण? 1 पासून, बरोबर आहे की नाही? आणि पट्टीचं अंतर आणि किंवा लांबी रुंदी घ्यायची असेल तर शून्यापासून. लक्षात घ्या, हे हा फरक आहे. नोटा मोजतो आपण 1 पासून मोजतो, 1 2 3 4 5 6, बरोबर आहे की नाही? आणि लांबी रुंदी मोजायची असेल तर 0 पासून सुरुवात करतो. म्हणजे पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या हे तुम्हाला शिकवलेलं आहे. मोज संख्या कुठे वापरायची आणि पूर्ण संख्याचा वापर कुठे करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. 6वी मध्ये गेलेलं आहे, 7वी मध्ये गेलेलं आहे. संख्यांचे प्रकार किती आहेत माहित नाही, विसरले तुम्ही. हा, चला 6चं अंतर घ्यायचं. किती अंतर घ्यायचं? 6. कंपास पेटीमध्ये 0 पासून ते 6 पर्यंतचं अंतर घ्यायचंय. कंपास इथं ठेवायचा आणि इथं डॉट मारायचा, टिंब घ्यायचा, पॉइंट घ्यायचा, बरोबर. त्याच्यानंतर इथून सुद्धा 6 वर अंतर घ्यायचंय, बरोबर. घेतलं अंतर, हे अंतर हे अंतर सारखं झालं, बरोबर. त्याच्यानंतर इथलं अंतर किती पाहिजे? 6. हे पण 6चं अंतर आपण घेतलं, बरोबर आहे, पॉइंट घेतला. त्याच्यानंतर या पॉइंट पासून वरच्या बाजूला जायचंय, तिथून किती अंतर घेणार आपण? 6चं अंतर घेणार. लक्ष द्या इकडे, हे अंतर 6चं, हे अंतर 6, पुन्हा हे अंतर 6, पुन्हा हे अंतर 6, बरोबर. आता पुन्हा काय करायचंय? हे 6चं घेतलं की इथं कंपास ठेवायचा, कंपास इथं ठेवायचा आहे आणि कंस टाकायचा आहे. कंस टाकल्यानंतर पुन्हा या कंसाला छेदायचंय, इथं पॉइंट ठेवायचा कंपासचा, बरोबर आहे, आणि याला छेदायचं. म्हणजे हे सुद्धा अंतर 6 झालं. एवढं अंतर 6चं अंतर झालं, हे बी 6चं अंतर झालं. आणि हा पॉइंट जो आला, हा पॉइंट आता पुन्हा आपल्याला जसं वरती गेला, वरती पण पॉइंट घ्यावा लागेल. मग हा कितीचं अंतर आहे आपलं? 6. या ठिकाणी कंपास ठेवायचा आहे, बरोबर आहे. कंपास तिथं ठेवल्यानंतर पुन्हा या ठिकाणी येऊन इथं कंपास टाकायचा आहे, बरोबर. पुन्हा इथं कंपास ठेवायचा आहे, बरोबर. आणि कंपास ठेवल्यानंतर या कंसाला छेदायचं, बरोबर. हा इथं छेदला कसा, हा छेदला कसा, लक्षात आलं? बरोबर जोडायचं. मी हलकी मारली दिशा, बरोबर. याच पट्टीच्या सहाय्याने बरोबर जोडायचं. हे अंतर 6, हे अंतर 6, तुमचं हे अंतर 6चं आलं, हे अंतर 6चं आलं. कळलं तुम्हाला काय काय केलं मी, पद्धत कशी वापरली? लक्षात आलं? मग आता समजा, आता हे हा झाला फ्रंटचा भाग. म्हणजे वरून बघताना असं दिसेल, समोरून बघताना असं दिसेल, बरोबर आहे. हा फ्रंट झाला आणि साईडची जागा झाली आणि ही टॉपची जागा झाली, बरोबर. आता आपण 2 आकृत्या काढल्या, अजून तिसरी आपली बाकी आहे, बरोबर आहे की नाही? तिसरी कोणती आहे? साईड, बरोबर आहे, साईडची बाकी आहे. मग आता साईडची आकृती काढण्यासाठी काय करावं लागेल? हे जे अंतर दिलेलं आहे, हे अंतर किती आहे आपलं? 2 सेंटीमीटर. किती आहे? 2 सेंटीमीटरचं हे अंतर घ्यायचं आणि आपण कंपासाच्या सहाय्याने इथं जायचं, कंपासाच्या सहाय्याने, बरोबर. हा गोल करायचा, गोल करायचा म्हणजे आणि त्याच्या इथून तर काय, या इथून असं घ्यायचं आणि इथून अंतर परत कंपासाच्या सहाय्याने घ्यायचं. किती अंतर येईल आता इथून इथपर्यंत? नाही, हे 6 आणि 2 8 झालं, बरोबर आहे की नाही? मग इथं कंपास ठेवायचा, 8 सेंटीमीटरचं अंतर बरोबर घ्यायचंय आणि याला पण असं बरोबर घेऊन जायचं, असं गोल वर्तुळ लावायचं इथपर्यंत, बरोबर. मग आता हे अंतर कितीचं झालं? कितीचं झालं असेल? 6 सेमीचं. हे आपण अंतर आपलं 6 सेमीचं झालं, बघा. कितीचं झालं? 6 सेमीचं अंतर झालं. हे पण अंतर किती झालं? 6 सेमी. हे 6 सेमी म्हणजे तेवढाच बॉक्स आला पाहिजे. आणि याच्यावर आपल्याला परत लंब रेषा टाकायची आहे.
बरोबर आहे. मग आता लंब रेषा याच्यावर कसं टाकणार? सोपी पद्धत आहे. आता काही पॉईंट घ्यायची गरज नाही किंवा लंब रेषा टाकण्यासाठी इकडे तिकडे दोघं बाजूला बिंदू सारखे घ्यायची गरज नाही. मग काय करायचं? हे अंतर किती आपलं? 2 आहे ना. हे अंतर 2 आहे की नाही? मग हे पण आपलं 2 झालं की नाही? पण इथं आयडिया येणार नाही ना. आता इथं अंतर 2च आहे. इथून तुम्ही 2च अंतर घ्या. बरोबर. इथून अंतर आपण 2च जर घेतलं तर सरळ रेषा मारता येते. मग आता इथलं किती अंतर घेतलं पाहिजे? 6चं अंतर घेतलं पाहिजे. कितीचं घेतलं पाहिजे? 6चं. या बिंदूपासून 6चं अंतर घ्या, सरळ रेषा टाकायची. हे अंतर सरळ आहे, या बिंदूला जोडायचे. बरोबर आहे. आणि हे अंतर किती आहे आपलं? 6. मग तुम्ही हे अंतर कुठून घेणार? इथून घेणार. या बिंदूपासून इथपर्यंत 6 घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत 6 घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत 6. तर हे अंतर घेतल्यानंतर हे आपल्याला जोडायचे. बघा, लक्षात आलं का? तुमच्या लक्षात आलं? तुमच्या नाही समजलं बघा. आणि ही आकृती झाली आपली उद्विक्षेप अनुविक्षेप. बघा, 6 सेमी लांबी, रुंदी, उंची असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे उद्विक्षेप अनुविक्षेप कसा काढायचा हे मी कृत्य तुम्हाला समजून सांगितले. कोणाला समजलं नाही त्याने हात वरती करा. कोणाला समजलं नाही? हात कोणाच्याच वरती नाही, याचा अर्थ सगळ्यांना समजलं. बरोबर आहे की नाही? व्हेरी गुड.